बॅकग्राऊंड सांगशील आणि तू काय काय केलं, काय मेहनत गेली आणि कोर्स तू कसा जॉईन केला, काय थॉट प्रोसेस? मी BE केलेलं आहे IT मधनं. 2025 पास आउट आहे आणि एकदम थर्ड टायर कॉलेजमध्ये होतो आणि तिथे काय प्लेसमेंट वगैरे तर नव्हती प्रोव्हाइड. नंतर राहुल म्हणून मित्र आहे, तिथून रेफरन्स भेटला, प्लेसमेंट वगैरे आहे म्हणून जॉईन केलं. त्याच्यानंतर पण माझा गॅप झाला. युट्यूबवर पण आपल्याला सगळं भेटतं, पण जे डिसिप्लिन असते, जे कन्सिस्टन्सी असते, दररोज काही ना काही करायचं, ते नेमक्या काय चुका झाल्या त्यामुळे तुझा हा म्हणजे तुला डिले झाला जॉबसाठी? इनकन्सिस्टन्सी. मिनिमम 1 तास जरी प्रॅक्टिस केली तरी खूप झालं. कन्सेप्ट समजणं ही मोठी गोष्ट आहे. तू कोर्स जॉईन करताना काय विचार केलेला, म्हणजे अजून कोणते कोर्सेस बघितले होते किंवा कोणते अजून इन्स्टिट्यूट बघितले, त्यामध्ये IT शाळाच का चूज केली? कोर्सेस तर खूप सारे बघितले, जसं की चिंचवड, आकुर्डी, डेमो लेक्चर्स पण केले तिथे, पण एवढं असं फ्रीली नव्हतं क्लास सारखं. आणि त्याच्या रेफरल तो आला, तो म्हणला की जावासाठीच लाव, आणि सर खूप चांगले आहेत, म्हणजे एक्सप्लेन एकदम डिटेलमध्ये करतात, बेसिक पासून घेतात. त्याच्यामुळे आणि मला काहीच नॉलेज नव्हतं अगोदर कोडिंगचं. स्टुडंट काय चूक करतात नवीन ठिकाणी कोर्स किंवा कोणतं इन्स्टिट्यूट जॉईन करण्यासाठी? मोस्टली सगळ्या इन्स्टिट्यूटचं कसं असतं, एक बॅनर लावायचं, त्याच्यावर पॅकेज द्यायचं की एवढं एवढं दिलं, ते तर मोजून 6 ते 7 पोरं असते. बॅकग्राऊंड चेक नाही करत. जसं की मी आता इथं लावायच्या अगोदर राहुलला विचारलं बॅकग्राऊंडचं, त्याच्याकडनं सगळी लिस्ट घेतली की किती ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटतात अगोदरपासून आणि त्याच्यामधनं किती पोरं प्लेस झालेत, ते सगळं बघितल्याच्या नंतर इन्स्टिट्यूट लावले पाहिजे.